नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत 99.89% मतदान. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषदच्या एका जागेसाठी गुरुवारी 12 मतदान केंद्रावर 99.89% मतदान झाले. मतदान अत्यंत शांततेने पार पडलं असून सातारा अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या गोंधळामुळे यावेळी मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. भाजपचे धैर्यशील कदम मोठ्या फरकाने विजयी होतील असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. भाजपचे धैर्यशील कदम मोठ्या फरकाने विजयी होतील असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे, तर महाविकास आघाडीने यावेळी चमत्कार होईल असं म्हटलं आहे. सांगली व सातारा जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य व तालुका सभापती मतदार असलेले विधान परिषदच्या निवडणुकीसाठी आज दोन्ही जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ अशी तिरंगी लढत झाली. मात्र खरी चुरस महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती. सकाळी 12 वाजेपर्यंत फलटण केंद्रावर एकही मतदान झाले नव्हते, तर ईश्वरपूरच्या केंद्रावर 82 पैकी 1 आणि कोरेगाव केंद्रावर 42 पैकी 1 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. 2 वाजेपर्यंत ईश्वरपूर केंद्रावर 29 तर फलटण केंद्रावर 32.26% मतदान झाले. मात्र पाटण व जत मतदान केंद्रावर दुपारी 2 वाजताच संपूर्ण 100% मतदान पार पडले.